महाराष्ट्र के यवतमाल जिले में बारिश नहीं होने से किसानों के सामने गंभीर संकट खड़ा हो गया है। खेतों में खड़ी फसलों को बचाने के लिए किसान स्प्रिंकलर से सिंचाई कर रहे हैं, लेकिन लगातार बढ़ रही बिजली कटौती और गिरते भूजल स्तर के कारण पर्याप्त पानी देना भी मुश्किल हो गया है। किसानों का कहना है कि एक और बारिश का लंबा अंतराल है, तो दूसरी ओर बिजली और पानी की किल्लत ने खेती की लागत और चिंता दोनों बढ़ा दी है। किसानों ने आरोप लगाया है कि सरकार ने कर्ज माफी और फसल बीमा का लाभ देने का वादा किया था, लेकिन अब तक जमीनी स्तर पर राहत नहीं मिली। फसलों के खराब होने की आशंका और आर्थिक संकट के बीच किसानों ने सरकार से तत्काल सहायता पैकेज, नियमित बिजली आपूर्ति और सिंचाई के लिए ठोस कदम उठाने की मांग की है। यावर्षी जून महिना पूर्ण कोरडा गेला। जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची सुरुवात झाली। हा पाऊससुद्धा असतोल प्रमाणात पडलेला आहे, कुठे कमी कुठे जास्त। आणि जूनच्या शेवटी शेतकऱ्यांनी पेरणी आणि कापसाची लागवड केली आणि त्याच्यानंतर जुलैपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिलेली आहे आणि हा अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये जाणून राहिलेला आहे। दुबार पेरणी केल्यानंतर ते दुबार पेरणीसुद्धा वाया गेलेली आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची ओलिताची साधनं आहेत, विहीर वगैरे आहेत, ते आपल्या थोड्याफार प्रमाणामध्ये ओलीत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पाऊस पुरेसा नसल्यामुळे विहिरीची सुद्धा पातळी काही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही आहे। त्याच्यामुळे ओलिताला सुद्धा मर्यादा आहेत। सोबत इलेक्ट्रिसिटी, लोड शेडिंग लाईन जाणे हा सुद्धा प्रकार आहे। तरी शेतकरी आसमानी आणि सुलतानी या संकटावरती मात देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सरकारने शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष देऊन त्यांच्या समस्या सुधारण्याचा प्रयत्न करावा। शेतकरी सुलतानी संकटाला कंटाळला आहे, त्यातच शेतकऱ्यावर आसमानी संकटसुद्धा ओढवलेलं आहे। सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा सरसकट 7/12 कोरा हा बार दुष्काळ ठरला आहे। अजूनपर्यंत परिपूर्ण कर्जमाफी झालेली नाही आहे। त्यातल्या त्यात मागच्या वर्षी अतिवृष्टी होऊन 90% सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। 17-18 दिवस होत आहे, पावसानं दडी मारून आहे, पिके जळण्याच्या मार्गावर आहे। काही शेतकऱ्याकडे थोडं पाणी विहिरीला ओलितीचं साधन आहे, ते ओलित करण्याचा प्रयत्न करत आहे, पण सुलतानी संकट महावितरणची वीज ही 4-4 तास खंडित होते, वारंवार खंडित होत असते। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे। मायबाप सरकारनं कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला या संकटातून वाचवावं। काय नाव आपलं? मी राजेंद्र झुटिंग, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा।